आणि यानंतर या संदर्भामध्ये आमची भूमिका जाणून घेऊया। त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे। पूर्वी मला वाटतं 0 आवरसाठी प्रश्न ठरवताना आपल्याला जी अडचण आली ती आपण आपल्या ऑडियन्स बरोबर शेअर करायला पाहिजे। तर मंडळी, आज 0 आवरसाठी प्रश्न निवडताना आम्हाला बरंच मंथन करावं लागलं, कारण आमदार गोपीचंद पडळकर जयंत पाटलांबद्दल जे बोलले ते जशाला तसं देता येत नव्हतं, इतकं ते आक्षेपार्ह होतं। राजकारणाचा स्तर घसरतोय का, भाषेचा स्तर खालवतोय का, हे प्रश्न सुद्धा विचारून झाले आहेत। महत्वाचं म्हणजे या प्रश्नांची उत्तरही आपल्या सर्वांना माहिती आहेत। फक्त पडळकरांना दोष देऊन थांबण्यासारखी परिस्थिती सध्या राहिलेली नाही। गोपीचंद पडळकरांना बेताल म्हणायचं तर संजय राऊतांच्या वैविध्यपूर्ण भाषेला काय म्हणायचं? पडळकरांची जीभ घसरली म्हणायचं तर जितेंद्र आव्हाड, नितेश राणे, अमोल मिटकरी, सदाभाऊ खोत, अब्दुल सत्तार, मनोज जरांगेंना काय म्हणायचं असा प्रश्न पडतो। आता पडळकर चर्चेत आहेत आणि त्यांच्या वक्तव्याचा जितका निषेध करावा तितका कमीच आहे, पण पडळकरांसारखं बोलणारे प्रत्येक पक्षात सुखनैव नांदत आहेत ही वस्तुस्थिती नाही का? शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला, हे ऐकून चांगलं वाटलं। चुकीचं घडत असेल तर तिथे जुन्या जाणत्या नेत्यांनी पुढाकार घेऊन समज देणं गरजेचं आहे। कोण बोललं, कुणाला बोललं, त्याची जात काय, धर्म कोणता, पक्ष कोणता, नेता कोणता हे बघून निषेध करणं, प्रतिक्रिया देणं बंद होईल। चुकीला चूक म्हणता येईल, तेव्हाच आपण सुसंस्कृत महाराष्ट्राचे दाखले द्यायला पात्र असू। धन्यवाद सरिता। आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय। यानंतर थेट भेटणार आहोत सोमवारी एका नव्या विषयासह, नवीन चर्चेसह, नवीन विश्लेषणासह। पाहत रहा एबीपी माझा।